कसं सुचलं की आपण अभिनय ह्या क्षेत्रात आपलं करिअर करायचंय? शाळेत मी DSI हायस्कूल जी शाळा आहे सायन्सची, त्यामध्ये होतो मी. तिकडे मी गॅदरिंगच्या वेळेस काय म्हणतात, मी कधीतरी झाड झालोय, मी महाराज झालोय, कधीतरी मी फुगेवाला झालोय. तिकडे एक भनक लागली होती की आपल्याला जरा इथे काहीतरी आवडीचं आपल्याला वाटतंय. ब्लॅक वॉरंट ही वेबसिरीज केलीस आणि ती नेटफ्लिक्सवर बरीच ट्रेंडिंग सुरू आहे, तर त्याच्याबद्दल एखादा किस्सा? खूप आहे यार त्याच्याबद्दल सांगायचं, खूप. आणि विक्रमादित्य मोटवाने डिरेक्टर खाली लिहिलं होतं त्या म्हणतात वेब सिरीज, हिंदी वेब सिरीज. आणि मला वाटायला लागलं की हे काय आहे, हे काय घडतंय, हे होणार आहे का आता, किंवा हे होणार आहे का, की कसं शक्य आहे. 2020 में मैंने आपको इंस्टाग्राम पे प्रोफाइल भेजा था मेरा की दिस इज माय प्रोफाइल. आणि मला जेव्हा कळलेलं ना की सेक्रेट गेमचा प्रोजेक्ट आता नाही करणार विक्रम, आता माझा संबंधच नाही, तर मी त्या दरम्यान अनुराग कश्यप आणि विक्रम सर या दोघांनी इंस्टाग्रामवर उगाच मला वाटत होतं मी करून ठेवलं मेसेज की ये मेरा प्रोफाइल असं वगैरे त्यांना पाठवलेलं. मी त्यांना शूटच्या एंडच्या दिवशी मी सांगितलं जाऊन की सर 2020 में मैंने आपको ऐसा मैसेज किया था और आज 24 में आपके साथ काम कर रहा हूँ. तर कभी कभी ऐसा लगता है की अप्पूनीच भगवान आहे. इतकं भारी फील होत होतं त्या काळात की जो प्रत्येक थिएटर आर्टिस्टला वाटत असतं की आपण काहीतरी करावं, आपण काहीतरी करावं आणि या जॉनराचं काहीतरी करावं. सो मी त्याच्या आसपास होतो. म्हटलं ना सत्या किंवा वाचेपूर हे ती मंडळी त्यांनीच बनवलेलं सगळं विश्व. नमस्कार मंडळी, संवाद सेतूच्या खरं बोलू का या सेगमेंटमध्ये आजचा आपला खास पाहुणा ज्यानं रंगमंच गाजवला, वेब सिरीज, जाहिराती, मालिकां यामध्ये तो झळकून दिसला. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो नंतर त्यानं थेट उडी घेतली ती सिनेसृष्टीत आणि इलू इलू 1998 या मूवीमध्ये आपण ज्याला पाहणार आहोत असा आपला खास पाहुणा आज आपल्या सोबत आहे आणि ज्याच्यासोबत आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे गौरव कलुष्टे याचं. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी संवाद सेतूच्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे. त्यांनी मला इकडे इन्व्हाइट केलं आणि माझ्यासारखं होतकरू कलाकाराची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि गप्पा मारूयात. कसा आहेस तू? मी आत्ता सध्या बरं आहे, पण थोडा आजारी पण आहे मी. मला जरा काय म्हणतात कणकणी आहे थोडीशी, म्हणून आणि तुझा एवढा इम्पॉर्टंट वेळ तू आम्हाला दिलायस. सो सर्वात पहिला मी तुला विचारेल की कसं सुचलं की आपण अभिनय ह्या क्षेत्रात आपलं करिअर करायचंय? ह्याची सुरुवात कधी झाली तुझ्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात शाळा हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे. शाळेत मी DSI हायस्कूल जी शाळा आहे सायन्सची, त्यामध्ये होतो मी. तिकडे मी गॅदरिंगच्या वेळेस काय म्हणतात, मी कधीतरी झाड झालोय, मी महाराज झालोय, कधीतरी मी फुगेवाला झालोय. तिकडे एक भनक लागली होती की आपल्याला जरा इथे काहीतरी आवडीचं आपल्याला वाटतंय. मग मी काही कारणास्तव बदलापूरला शिफ्ट झालो. सो तिकडच्या शाळेत मी गेल्या डान्सची मला आवड लागली होती. सो 5वी पासून मी फक्त डान्स करायचो 10वी पर्यंत. आणि त्या दरम्यान एक 8वी-9वीला असताना माझ्या दिदीचंच एक रित क्रिएशन नावाचं एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिकडून मी एक बालनाट्य केलं होतं. सो तेव्हा जरा जास्त कॉन्फिडन्स आलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि 10वी जशी ओलांडली, 10वी जसं क्लिअर झालं, त्यानंतर टार्गेट कॉलेजला जायचं हेच होतं की थिएटर करायचं आपल्याला. मी ऐकून होतो बऱ्याच गोष्टी की तुम्ही चांगल्या कॉलेजला गेलात, तुम्ही चांगल्या जिकडे कल्चरल असं प्रॉपर ऍक्टिव्हिटीज होतं तिकडे गेलात ना तुम्ही, तर तुम्ही सेफ आहात. सो मला माझ्या पट्ट्यातलं CHM कॉलेज खूप जवळचं वाटायचं. आणि मी तिकडच्या गोष्टी ऐकून होतो की इकडे थिएटर केलं जातं, पॅशनेटली थिएटर केलं जातं. सो मला कॉलेज यासाठीच मला कॉलेजला जायचं होतं की मला थिएटर करायचं. सो थिएटर पासून सुरुवात झाली आणि 11वी-12वी आणि मग मित्रमैत्रिणी जमले, तिकडे खूप सारे ग्रुप झाले, तिथे काळजी घेणं झालं. आणि मग काम करताना मग मी स्किट केलं, मी तिकडे माईम पण केलं, युथ फेस्टिवल जे असतात ते केले मी तिकडून. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पावलापावलावर मला भेटणारी माणसं एवढंच असं कधी ओढाताण नाही केले की भाई तू नको करू, यात तुझं करिअर नाही होणार किंवा हे तुझं क्षेत्र नाही, असं मला कधीच टचवूड कधीच आतापर्यंत झालेलं नाहीये.
आणि यापुढे पण नाही होणार. मला असं मी जबाबदारी घेईनच तेवढी. आणि मग मला वाटत राहिलं की यातच करिअर केलं पाहिजे आपण. जर आपण काहीतरी एका मागोमाग एक आपण सतत काहीतरी अचिव्हमेंटच्या मागे लागलोत ना, तर आपण यातच करिअर केलं पाहिजे. हीच माझी काय म्हणतात सेफ झोन वाटतो मला माझं. सो असं सगळं आहे. बरं, तुझा बेस हा एक इंटर कॉलेजिएट वगैरे स्पर्धा करणं आहे, तर ह्या स्पर्धा करताना तुला काय गरजेचं वाटतं आणि त्याचा कसा फायदा होतो तुला तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये? सगळ्यात गरजेचं आहे की तुमच्या आजूबाजूची माणसं. दुसरं गरजेचं की तिकडे जेन्युअनली थिएटर केलं जातं का. काही ठिकाणी फक्त दिखावा पण आहे की भाई इथे थिएटर होतं आम्ही एवढे वर्ष हे केले तेवढे वर्ष हे केले, पण मुलं तिथल्या तिथेच रमलेली आहेत. सो तिकडची माणसं खूप गरजेची आहेत, तिकडचं एन्व्हायरमेंट गरजेचं आहे. सो तशी माणसं त्या टप्प्यात भेटत गेली आणि सगळं घडते. सगळं म्हणजे मित्रांचा परिवार तुझा मित्र ऑब्व्हियसली मित्र. एक तर मला फॅमिलीकडून एकदम सपोर्ट आहे. मला कधीच असं नाही झालं की आता 10वी झाली आता तू 11वीला हे कर इंजिनिअरिंग कर. मला तसा रस नाहीच आहे शिक्षणात. कदाचित चुकीचं असेल माझं असं बोलणं आता, पण मला नव्हता रस. 11वी पासून 12वी पासून मला अभ्यास नव्हता करायचा. मला अचिव्हमेंट पाहिजे होतं माझ्या आयुष्यात. मला हे अचीव्ह करायचं, मला ते अचीव्ह करायचं. मला आता मी नाटक केलं ना तर मला आता सिनेमा पण करायचा आहे. मग सिनेमा केला मी वेब सिरीज केलं मला युट्यूबवर पण दिसायचं. हे सगळं सोर्सेस चालू असायचे नेहमी. सो तुमचं मित्रपरिवार, फॅमिलीचा सपोर्ट आणि याचं सगळं संमिश्रण असं जेव्हा होईल एकत्र, तेव्हा असं काहीतरी माझ्यासारखं धडपड्या व्यक्ती दिसेल तुम्हाला. कारण बऱ्याच फॅमिलीज मध्ये ना नाटक म्हणजे बस झालं, नाटक असं असतं, पण तुझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. खरं तर नाही झालंय आणि होणार पण नाही. कारण का ते खुश आहेत आता सध्या जे काही सुरू आहे आजूबाजूला. माझ्या काय म्हणतात प्रत्येक दिवस काहीतरी एक गोष्ट घेऊन येते. टचवूड ते अशाच खूप गोष्टी घेऊन याव्या आणि तुमचा असं सपोर्ट असावा. म्हणजे तुला खूप गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे तू जसं की वेब सिरीज करतो, जाहिराती करतो, मालिका करतोस, पण हे सगळं तू एकाच वेळी कसं ऍडजस्ट करतोस? मी तिसऱ्यांदा परत या मुद्द्यावर येईल की माणसं तुम्ही पण किती मॅटर करतात. तुम्ही कसे आहात तिकडे माणूस म्हणून. एखाद्याशी जाऊन गोड बोलणं म्हणजे आता माझं काम आहे म्हणून मी तुझ्याशी येऊन गोड बोलतो या स्वभावाचं मी मुळात नाहीये. आणि कळून येतं की कोण खोटं बोलते, कोण कसं वागते आपल्याशी. थिएटरवाल्यांना हे लगेच कळतं. आमच्या सिनियरने आम्हाला छान ट्रीट केले. तेव्हाच आम्हाला सांगितले की भाई ही जे ब्रॅकेट आहे ना त्याच्या बाहेर पण वेगळं जग आहे. तर तुम्हाला कुठे रमायचं तुम्हाला कळता आलं पाहिजे त्या वेळेत त्या काळात. सो म्हणून मला असं माहित होतं की मला वाटत होतं नेहमी आधीपासून की कुठे रमायचंय मला. मी आता 1 वर्ष मी जर कॉलेजमध्ये आहे ना तर मला किती काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि मग जर कॉलेज संपते किंवा मला ते इथून एक्झिट घ्यायचे तर मला कुठे गेलं पाहिजे. सो असे माझे टार्गेट्स माझे आत्ता पण माझ्या डोक्यात काही टार्गेट्स आहेत. सो ते जशी वेळ येईल तसे त्या गोष्टी येतील बाहेर. तू तुझ्या गोष्टी या क्लिअर ठेवत गेला. प्रयत्न करत राहिलोय आणि तेच म्हणतो की त्या आजूबाजूच्या माणसांनी मला इतकं सपोर्ट केलं ना. आता मी सिरियल करतो शिवा नावाची, झी मराठीवरची. सो त्या सिरियलच्या सुरुवातीच्या काळातच मला ब्लॅक वॉरंट नावाचं प्रोजेक्ट आलं होतं नेटफ्लिक्सचं. सो तिथे मी कम्पेअर नाही करत बसलो की आता माझ्याकडे सिरियल आहे ना ती मी सोडतो, नेटफ्लिक्स आहे ना भाई. मला तेव्हा प्लॅटफॉर्म नव्हता माहित, पण सांगितलेलं की वेब सिरीज आहे आणि खूप मोठी नावं यासोबत जोडली गेली होती. आणि जेव्हा ते ऑडिशन झाले, ते सगळे राऊंड झाले क्लिअर, तेव्हा वाटत होतं की आपण कुठल्या तरी गोष्टीत आपण घुसणार होत आता. पण आता पॅरलर आपल्याकडे शिवा मालिका सुरू आहे, तर इथल्या शूट डेट्स आणि इथल्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट कसं होणार. मग तेच आहे, मी माझी जी ठाम मतं होती तिकडे मांडली. तिकडच्या सगळ्या माणसांनी मला सहकार्य केलं. त्यांना वाटत होतं की आपलं पोरगा कुठेतरी गेलं पाहिजे, हे करतोयच आहे त्याला तेही करू देऊया. त्यामुळे हे सगळं घडत आलं. माझ्या बाबतीत आतापर्यंत नाही झालं, पुढे होईल की नाही माहित नाही, पण आतापर्यंत टचवूड मी हेच सांगेल की मला कोणीच कुठल्या गोष्टीसाठी असं थांबवलं नाही की बाबा तू तिकडे नको जाऊ, तू ते नको करू. माझ्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांनी मला सांगितलं भाई करून बघ किंवा कर. किंवा काही माणसं आहेत आजूबाजूला इतकी जवळची माणसं आहेत त्यांनी मला सांगितलं पण नाही, फक्त बघतायत. ते मला खेचत नाहीत मागे ना ढकलत आहेत, पण थांबलेत माझ्या आजूबाजूला. सो असं सगळं आहे. ब्लॅक वॉरंट ही वेब सिरीज केलीस आणि ती नेटफ्लिक्सवर बरीच ट्रेंडिंग सुरू आहे, तर त्याच्याबद्दल एखादा किस्सा? खूप आहे यार त्याच्याबद्दल सांगायचं, खूप खूप जास्त आहे.
कुठून सुरुवात करू, काय सांगू, किती लोकांना कसं तू जाऊन जाऊन सुरुवात सांगू. तू कशी सुरुवात हे तर आम्हाला तू शेअर करत. प्रत्येक थिएटर आर्टिस्ट जो आहे त्याला अपेक्षित असते की आपण चांगल्या डिरेक्टरच्या अंडर काम केलं पाहिजे, आपण चांगल्या प्लॉट मध्ये काम केलं पाहिजे. आणि मला ना जर 11वी-12वीच्या काळात ना मी फार कमी सिनेमे बघतो आत्ता पण. मी थिएटर करतोय की मी ऍक्टर आहे म्हणून मला बघितले पाहिजे सिनेमे खूप बघितले पाहिजे, पण मी तसा चूजी आहे की मला कोणी सांगितलं ही फिल्म बघ म्हणून नाही बघणार. मला वाटतं तोपर्यंत मी नाही बघणार ती. मला वाटतं ना आज ही फिल्म बघायचं बघणार मी. सो मला त्या काळात मी 7 नावाची फिल्म बघितली किंवा गँग्स ऑफ वासेपूर, या सगळ्या झोनची कामं बघत होतं. आणि मला तेव्हा असं वाटत होतं की याच्या जवळपास मी काहीतरी केलं पाहिजे, हा जो झोन आहे त्याच्या जवळपास मला काहीतरी अचीव्ह करायचं. सो एक किस्सा सांगतो मी की 12वीत मुकेश छाबरा म्हणजे M.C.C ज्याला आज खूप मोठं नाव आहे ते, जी कास्टिंगची काय म्हणतात एक एजन्सी आहे, तिकडून मला फोन आला होता की आपका एक इंट्रोडक्शन चाहिए हमें और उसमें सिर्फ नाम हाइट वगैरह जो कुछ है बेसिक वो इन्फॉर्मेशन चाहिए और बाकी प्रोजेक्ट का आगे जो डिटेल्स है हम भेज देंगे. तर मी ऐकलं आणि मला बोलले की M.C.C से बात कर रहे. ठीक आहे, मला माहित नव्हतं त्या काळात M.C.C म्हणजे काय. मला ते हल्ली कळलं की M.C.C म्हणजे मुकेश छाबरा कास्टिंग कंपनी असं त्याचं पूर्ण हे. आणि तो थोडासा माझ्याकडून ना काही कारणास्तव ग्रांटेड धरल्यासारखा मुद्दा झाला. आणि मग त्या डिटेल्स जेव्हा कळल्या मला की तो काय प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट होता सेक्रेड गेम नावाची वेब सिरीज आली होती. त्यात एक पात्र होतं, त्या पात्रासाठी माझं ऑडिशन करणार होते ते. आणि आमच्याच कॉलेजचे एक सिनियर आहे, त्याने माझं नाव सजेस्ट केलेलं तिकडे. सो हे पण गरजेचं आहे, तुम्ही चांगला माणूस आहात तर तुमच्या कामाबद्दल किंवा कोणीतरी तिकडे लक्ष ठेवणे जो सजेशन पण देतो तिकडे. आणि जेव्हा तो मला माणूस जो आमच्या कॉलेजचा सिनियर आहे तो मला भेटलेला, तो मला म्हटला की तूने ऐसे कॉल आया तो तूने बात किया क्या मुझसे. ते म्हणले की नाही क्या था. मग त्याने मला सगळं सांगितलं की अबे वो काय म्हणतात सेक्रेड गेम्स नावाचं एक वेब सिरीज ते एकदम ट्रेंडिंगवर तेव्हा चाललं, ते त्याच्यातलं एक कॅरेक्टर होतं. एक ती आई सतत येत असते फोनवर सांगत असते की माझा मुलगा हरवलाय. त्यापैकी एक कॅरेक्टर माझं होतं. जितेंद्र जोशी किंवा राधिका आपटे किंवा सैफ अली खान अशी सगळी दिग्गज मंडळी ऍक्टर म्हणून. डिरेक्टर म्हणून विक्रमादित्य मोटवानी, अनुराग कश्यप. मी आता नाव घेतलं ना की मला त्या झोनचं काम करायची होती कॉलेजमध्ये, वाटलेलं की वासेपूर. तर अनुराग कश्यप हा वासेपूरचा डिरेक्टर आहे, गँग्स ऑफ वासेपूरचा. खूप मोठा माणूस आहे, मी खूप मानतो त्या माणसाला. आणि ती नावं होती विक्रमादित्य मोटवानी, अनुराग कश्यप, फॅन्टम, आंदोलन, हे असं सगळे मिळून काहीतरी मोठं प्रोजेक्ट करणार होते. आणि त्याचा मी कुठेतरी तेव्हा भाग होणार होतो. पण मग ते काहीतरी माझी निष्काळजी, ते सगळं जुळून नाही आलं माझ्याकडून, तेवढ्या गोष्टींना मी अटेन्शन नाही दिलं आणि मग ते नाही झालं माझं तिकडे, काहीच नाही झालं. मग त्या दरम्यान महाराष्ट्राचा सुपरस्टार मी करत होतो झी वरती. मग त्यानंतर फिल्मसाठी कॉल आला, मग फिल्म झालं. त्यानंतर मी रँडम एकदा मुकेश छाबराच्या ऑफिसमध्ये जाऊन इंट्रोडक्शन देऊन आलो होतो. आणि मला मी नाटकाच्या प्रयोगावरून निघालो आणि मला फोन आला की आप कल क्या कर रहे हो. बोललो कुछ नाही. ठीक आहे, आजो ऑफिस आजो. म्हणलं हा आता. आणि त्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो की त्या दिवसापासून ना मला रँडम कुठलाही फोन आला ना मी पहिला उचलतो. नंबर सेव्ह नसेल तर मी पहिला उचलतो, कारण का मी तेव्हा तो निष्काळजीपणे केला होता की कोण आहे कायच आहे, म्हणजे त्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुला पडला. सो त्याचं मी कम्प्लीट करतो होतं की मी तर ऑडिशन देऊन आलो मुकेश छाबराच्या ऑफिसमध्ये. मला त्यांनी बोलावलं, एक इंट्रोडक्शन घेतलं, माझं नाव वगैरे सांगितलं आणि मग त्यांनी मला परत एकदा बोलवलं. तर मला वाटायला लागलं इथे काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय. तेव्हा मला प्रोजेक्ट नेम सांगितलं होतं ब्लॅक वॉरंट. एक ट्रू स्टोरी आहे ही, एक पुस्तक आहे तिहाड जेलवरचं. सुनील गुप्ताने ते लिहिलंय. तो सुनील गुप्ता जेलर आहे तिकडचा, 80च्या काळात मधलं हे आहे. आणि विक्रमादित्य मोटवानी डिरेक्टर. खाली लिहिलं होतं त्या म्हणतात वेब सिरीज, हिंदी वेब सिरीज. आणि मला वाटायला लागलं की हे काय आहे, हे काय घडतंय, हे होण्यात आहे का आता, किंवा हे होणार आहे का, की कसं शक्य आहे. मग ते ऑडिशन 2-4 राऊंड क्रॅक झाले. त्यानंतर त्यांचा फोन आला की भाई तू लॉक हो गया कैरेक्टर के लिए और तुझे फोन आएगा, बाकी तू बात कर ले. ठीक आहे. आणि मग तेव्हा असं तो सर्कल कुठेतरी कम्प्लीट झाल्यासारखं मला फील होत होतं. ते म्हणतात ना की आपण रोज एका हायवेने जातो आणि काचेची बिल्डिंग बघतो. मी ती रोज काचेची बिल्डिंग बघायचो, पण त्या प्रोजेक्टमुळे मी त्या काचेच्या बिल्डिंगच्या आत होतो.
सो मला असं वाटत होतं की मी आलोय. आणि मला इकडे त्या बिल्डिंग मध्ये आत आल्यावर पण मला तिकडे अडवणारे कोण नव्हते ना, वॉचमॅन होता ना कोणी होतं, किंवा कुठलं तरी एखादं सिक्युरिटी वाला येऊन सांगितलं असतं की बाई उसको टच मत कर, किंवा असं सांगणार कोण नव्हतं. इकडे मी पाहिजे तसं मला ज्या माळ्यावर जायचे मी चालत जाईन, मी लिफ्टने जाईन, हा माझा प्रवास सुरू झालेला. इतकं अमेज फील होत होतं मला त्या दिवसात, इतकं बरं वाटत होतं. आणि मग शेवटच्या टप्प्यात जेव्हा प्रोजेक्ट संपत होता तेव्हा मी विक्रम सरांना जाऊन हा किस्सा सांगितला की तो माणूस खूप मोठा आहे, तरी त्या माणसाने माझी आर्टिस्ट म्हणून इज्जत केली. तिकडे ऑन फ्लोअर ऑन सेट सगळ्या माणसांशी तो छान बोलायचा. खूप गोष्टी अचिव्हमेंट केल्या त्या माणसाने. आणि त्या माणसाला मी जाऊन गेलो आणि दाखवलं की सर 2020 में 30 दिसंबर में भी काहीतरी तारीख आहे माझ्याकडे आत्ता पण तो स्क्रीनशॉट आहे. 2020 में मैंने आपको इंस्टाग्राम पे प्रोफाइल भेजा था मेरा की दिस इज माय प्रोफाइल. आणि मला जेव्हा कळलेलं ना की सेक्रेट गेमचा प्रोजेक्ट आता नाही करणार विक्रम, आता माझा संबंधच नाही, तर मी त्या दरम्यान अनुराग कश्यप आणि विक्रम सर या दोघांनी इंस्टाग्रामवर उगाच मला वाटत होतं मी करून ठेवलं मेसेज की ये मेरा प्रोफाइल असं वगैरे त्यांना पाठवलेलं. मी त्यांना शूटच्या एंडच्या दिवशी मी सांगितलं जाऊन की सर 2020 में मैंने आपको ऐसा ऐसा मैसेज किया था और आज 24 में आपके साथ काम कर रहा हूँ. सो मला कसलं भारी ना, म्हणजे इतकं भारी फील होत होतं त्या काळात की जो प्रत्येक थिएटर आर्टिस्टला वाटत असतं की आपण काहीतरी करावं आणि या जॉनराचं काहीतरी करावं. सो मी त्याच्या आसपास होतो. म्हटलं ना सत्या किंवा वासेपूर हे ती मंडळी आहेत, त्यांनीच बनवलेलं सगळं विश्व आहे. आणि मी सेक्रेट गेम्सच्या नंतर काहीतरी बनलेलं जे असं आले ब्लॅक वॉरंट, त्याचा मी काहीतरी एक छोटा का होईना पण मी भाग आहे त्याच्यात. बरं, कशा टाईपची तुझी भूमिका होती? म्हणजे तुझा मेन जॉनर असा कॉमेडी वगैरे आहे की तुला म्हणजे कोणत्या ह्याच्यात तुला जास्त? माझ्या कॉलेजमध्ये ना माझ्या सिनियर जे माझे डिरेक्टर्स आहेत त्यांनी मला कधीच एका जॉनराचं काही काम करू नको असं सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की तू गौरव कॉमेडी करतो ना, मग तू सिरियस पण कर. त्यांनी मला चान्स पण दिला, मला एकांकिकेत उभं पण केलं, त्यांनी विश्वास ठेवला. खूप नावं आहेत, आता मी एक इंडिव्हिज्युअल नाव नाही घेऊ शकत, पण ते जर आता ऐकत असतील त्यांना माहितीये मी कोणाबद्दल काय बोलते. आता काय मी एक नाव घेईल 2 नाव घेईल मग माझी कॉलेजची टीम म्हणजे माझी सगळीच मुलं, आमचं कर्टन कॉल नावाचा एक ग्रुप आहे क्लिकचा, तर तिकडची सगळी मंडळी. सो ही सगळे सांगत आले, मार्गदर्शन करत आले की एका ठिकाणी नकोच टाकू. आणि ते सांगायच्या आधी मला माझ्या गोष्टी पण माहित होत्या. सो हे असं काय बोलत समीकरण झालं की यही करणं, एका पर्टिक्युलर एका याच्यात नाही अडकायचं मला. सो नशिबाने मी थिएटर पण प्रायोगिक का होईना थिएटर पण करतोय. मी शिवा मालिकेत एक पात्र पण करतोय, डिप्पर नावाचं कॅरेक्टर करतोय. मी इलविलू नावाची फिल्म केली, त्यात मी काय म्हणतात तो कॉमेडी पण आहे, तो सिरियस पण आहे, असा एक त्याच्या 90s मधला एक पोरगा होता. हो, मी त्याच्यावर येणारच आहे, त्याच्यावर आपण डिटेल बोलूच. आणि कट टू ब्लॅक वॉरंट मधला एक असा मुलगा की जो तिहाड जेलमध्ये आलाय, एक बेसिक काहीतरी कारण होतं, कुठेतरी चोरी मारा करायचा, आणि एक काहीतरी केसमुळे तो आत आला, तिथे फसला, आणि तिकडे त्याचं एक काहीतरी सुरू आहे. म्हणजे ज्यांनी कोणी ब्लॅक वॉरंट नसेल बघितली प्लीज बघा आणि मला सांगा तुम्ही इंडिव्हिज्युअली मेसेज करून. तर कभी कभी ऐसा लगता है कि अपुनिज भगवान है, तर काही आठवतंय तुला? मी सांगितलं ना हाच किस्सा की सेक्रेट गेम्स आहे, आणि तो असा कव्हर होऊन आता रिसेंटली तो ब्लॅक वॉरंटच्या रूपात तो तसा माझ्या जवळ आला तो प्रोजेक्ट. बरं, सिरियल ऍक्टर हा टॅग लावला जातो, तुला असं कधी बोललं गेलंय का? टॅग माझ्या मी ते म्हटलं ना की तुम्ही कसे आहात ते पण डिपेंड करत आहे. माणूस तुम्ही कसे आहात, तुमच्या आजूबाजूची माणसं कशी आहेत, ते सगळं छान असं तो साचा फिक्स झालं की काहीच नाही प्रश्न असे. पण सिरियल आत्ता माझं हे मत आहे ना आत्ता की तुम्ही काहीतरी करतायत, सगळेच आसपास काही ना काहीतरी करतात, पण ज्याला ती गोष्ट मिळते ना तर त्याच्याकडे 2 माणसं लगेच ओढली जातात. हा आपला गुणधर्म आहे, वादच नाही. आत्ता आपण बोलतोय, उद्या तिसरा व्यक्ती आपल्या बाजूने गेला आणि तो आपल्यातलाच आहे, पण त्याने काहीतरी गोष्टी अचून केल्या, आपण आपल्या आपोआप नजरा वळतील त्याच्याकडे, याने हे केलं. सो इकडे आपल्याकडे मराठीत मला असं आत्ता वाटतंय की तेवढं आर्टिस्टला तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही, किंवा
ग्रँटेड घेतलं जातं आता. मराठी इंडस्ट्री. हा म्हणजे मराठीत का, कारण का मराठीतले नट जे हिंदीकडे वळलेत, कामं केलेत, मग ते फार कमी नट आहेत की जे परत मराठीकडे वळले. तुम्ही मराठीतला नट, मला मराठीतच काम करायचं. पहिली गोष्ट, माझी भाषा ही, मला इथे वावरायचे, माझ्या हक्काची जागा ही, माझी माणसं तिकडे आजूबाजूला. सो मी इकडेच काहीतरी प्रूव्ह करणार. माझ्या काय म्हणतात, माझ्या घरात मी राजा आहे ना, तर मी इकडे का नाही राजासारखं वागायचं. पण ती आजूबाजूची माणसं जेव्हा तुम्हाला सांगतात ना की ट्रीटमेंट वाईज बोलतोय मी, पात्राचं वेटेज वगैरे ते नंतर आलं, पण इकडे माणुसकी म्हणून सगळ्यांना समान अधिकार नाही दिला जात. आपल्याकडे शोधात आहोत आपण सगळे, असं नाही की अगदीच दुय्यम दर्जा देतात, शोधात आहोत, सगळे प्रयत्न करतात. इकडून कलाकार म्हणून सगळे कलाकार पण प्रयत्न करतात की भाई काहीतरी अचीव्ह करूयात आणि मग काहीतरी गोष्टीकडे जाऊयात. किंवा तिकडून पण तेच त्यांचं मत आहे ओव्हरऑल टीमचं की ह्याने काही केलं नाही ना अजून, ह्याला काय, ह्याचं काय आहे आता, हा कशाला एवढं बोलतो, किंवा का याला एवढे आपण बोलू द्यायचं. सो हे न सुटणारं समीकरण पण आहे. पण मी माझ्या परीने जेव्हा कधी मला काही गोष्टी अचीव्ह होतील अजून, माझ्या त्या गोष्टीवर माझ्या सेने काहीतरी फरक पडणार असेल, त्या दिवसाची वाट बघतो. मी काहीतरी बदलाव करून आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुझी सुरुवात आहे आणि तू युथ आहेस, आणि तुझ्यासारखेच सगळे तुझे मित्र जर तुझ्यासारखाच विचार करत असतील तर त्याचा आपल्या मराठी इंडस्ट्रीला खूप मोठा फायदा होऊ शकतो असं मी म्हणेन. आणि थिएटर करणारी मुलं, म्हणजे खरं सांगू, थिएटर करणारी जी मुलं आहेत ना, ते इतके धडपडेत, फक्त ते एका चान्ससाठी थांबलेत. आत्ता आजूबाजूला बघितलं ना तर काही ठिकाणी अशा जागांमध्ये काही वेगळीच माणसं येऊन बसलेत की ज्यांना त्या करिअरमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी करिअर करायचे, त्या फील्डमध्ये काय अचीव्ह करायचे की नाही त्यांनाच माहित नाही. आणि जे माझ्यासारखे थिएटर करणारे मुलं आहेत ते एका चान्ससाठी तडपतात फक्त. म्हणजे मी एका ऍडसाठी उद्या काय बोलतात शॉर्टलिस्ट झालो ना, तर माझ्या चेहऱ्यासारखे अजून 10 चेहरे आहेत. मी जर बजेटमुळे किंवा मी अवेलेबल नाही तर माझे 9 चेहरे इथे आहेत तयार. सो तुमचं त्या टाइमला तिकडे करेक्ट असणं पण गरजेचं आहे. आणि थिएटर करणाऱ्या मुलांसाठी काहीतरी झालं पाहिजे, मला असं सतत वाटतं. त्यांना एक संधी दिली पाहिजे सतत, कुठे पण असो, कुठल्या पण जागी, मध्ये सिरीज असो, नाटक असो, किंवा सगळीच माध्यमं. सो आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात नाही होते. नवीन होतकुरू जे आहेत त्यांना, आता जसं तुम्ही मला इकडे इन्व्हाइट केलं, तुम्हाला वाटलं मी काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्नात आहे, सो तुम्ही मला छान वॉर्म वेलकम केलं. तसंच एक जे आजूबाजूला सर्कल आहे त्यांनी फक्त थिएटर करणाऱ्या व्यक्तींना इन्व्हाइट केलं पाहिजे आणि चान्स देऊन बघा. नाही झालं तर आहेत बाजूला माणसं ना, एक चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तुझा इलू 1998 या मूवीमध्ये आम्ही तुला बघणार आहोत. बरं, सुरुवात म्हणजे कास्टिंग पासून ते एंड शॉट पर्यंत काय होती संपूर्ण प्रोसेस आणि तुझा एक्सपिरियन्स? सुपरस्टार झालं आणि त्यानंतर मला एक सोशल मीडियावर मेसेज आला. जसं मी डिरेक्टर्सला मेसेज करतो तसं डिरेक्टर्स पण मला मेसेज करतात. ग्रेट. की तुझं प्रोफाईल पाठव मला. ठीक आहे, डन. मग पाठवलं, त्यांनी मला बोलावलं आणि मग ते सगळं ती प्रोसेस खूप फास्ट झाली माझ्यासाठी. म्हणजे स्क्रिप्ट आणि या गोष्टी कळेपर्यंत इकडे लुक टेस्ट सुरू झालेले. सो तो प्रोजेक्ट 2020-21च्या दरम्यान सुरू झाला ना, तो आता रिलीज झालाय. सो त्या दरम्यान सगळे होप सोडून दिलेले मी की आता काय तो प्रोजेक्ट कुठे येणार आहे की नाही कायच माहिती, किती दिसणार, दुसऱ्यांदा होणार आहे ना तुझ्यासोबत. हा, म्हणजे हे माहितच नाही ना. आता तर पहिले तर काम करायचं त्यासाठी धडपड, आता काम केलंय आणि तो कधी येणार याच्यासाठी धडपड, हे पण खूप भयंकर आहे. सो तो आला 2025 मध्ये माझ्यासाठी ना, एक असं धमाकेदार एक गोष्ट माझ्यासाठी झालेली आहे की एक तर जानेवारी महिन्यात 10 तारखेला नेटफ्लिक्स वरती ब्लॅक वॉरंट रिलीज झाली आणि 31 जानेवारीला इलू फिल्म रिलीज होणार होती. सो मी ज्या गोष्टींसाठी आपण इतकी वर्ष वाट बघतो, किंवा की मला सिरीज पण करायची, मला फिल्म पण, मला, सो माझं पॅरलर सगळी कामं एकत्र अशी लाईनअप आली होती आणि ती सुरू आहेत आता पण. सो यामुळे मला स्वतःवर इतकं काय म्हणतात, स्वतःकडे लक्ष देता येत नाहीये तुला? नाही, तसं नाही, लक्ष देता येत नाही पेक्षा स्वतःला मी तेवढं काय बोलतात, मी सगळ्या माध्यमांमध्ये माझं स्वतःला मी
दिसतोय ना मी, मला की मी Okay. फिल्म मध्ये पण दिसतोय, हा ठीक आहे, मी सिरीज, हा मी ऍड करतोय का मध्ये मध्ये, हा ठीक आहे. वर्सटाईल असणं खूप हा, म्हणजे गरजेचं आहे. हा. तेच करायचं बेसिकली. हा, एका पथडीत किंवा अरे भाई हा थिएटरच करतो, हा थिएटरच करतो, नाही हा सगळं करतो. सो अशी जी भूक आहे माझी ती वाढत चालली आता ग्रेट हळूहळू. ग्रेट. बरं, इलू इलूचा असा कुठला किस्सा तुझा पूर्ण शूटिंग दरम्यान? शूटिंग पेक्षा पण मी तुला आता अल्टिमेट किस्सा सांगतो. जो फिल्म मध्ये रायटर सर, आमचे नितीन सुपेकर रायटर आहे फिल्मचे, त्यांनी मला सांगितलेलं की तो ना जो कॅरेक्टर आहे ना, तो आमिर खानच्या रंगीला फिल्म कशी आहे त्या झोन मधला कॅरेक्टर आहे. Okay. आशिष नावाचं मी कॅरेक्टर हो केलं. हो. तर तो तसा आहे, आमिर खानचा त्याचा रेफरन्स असेल, तो बंदाना बांधतो, तो असाच आहे आणि थोडा छपरी पण आहे, पण तो रोमॅन्टिक पण आहे, त्याला प्रेम पण करत, असा आहे तो. आणि इन्व्हिटेशन आलेलं प्रीमियरचं आणि तिथे होस्ट म्हणून आमिर खान लिहिलं होतं. काय रिएक्शन होती तुझी? हा माणूस हा येणार आहे आज, म्हणजे आज हे सगळं घडणार आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला कळलं की सगळ्या आर्टिस्टला त्यांनी सांगितलं की मी आप सभी को इन्व्हाइट कर रहा हूं घर पे. तर आम्ही तोपर्यंत तर म्हणजे, आणि इंटरव्ह्यूच्या आधीच ती एक गोष्ट होती, मी त्या फिल्म मध्ये एक वाक्य बोलले की आता सगळ्याच ना रिव्हील करत, तुम्ही बघा ती फिल्म, पण त्यात मी म्हटलं की चल ना आमिरचा रंगीला बघायला जाऊया. आणि त्या वाक्यावर आमिर सर असे मागे बसलेले इकडे आणि ते हसले. तर अजून काय पाहिजे. आणि त्याच दरम्यान माझी फॅमिली, माझ्या जवळची माणसं सगळे तिकडे अवेलेबल होते, माझ्यासाठी होते सगळे तिकडे. त्या स्क्रीनवर पहिल्यांदा प्रत्येक ऍक्टरला वाटते की आपण मोठ्या स्क्रीनवर दिसलो पाहिजे. दिसत होतो मी, पण त्यात पण मी एवढ्या मोठ्या मंडळींसोबत तिकडे सगळं वावरत होतो ना, मी त्यासाठी खूप ब्लेसफुल समजतो स्वतःला. आणि हे सगळं तेच आहे की तुम्ही काय देतात तेच तुम्हाला थोडंसं मिळेल पण. सो माझा तोच प्रयत्न असतो की काहीतरी छानच देऊयात, 1 रुपया काय होणार तो देऊयात, पण मग त्याच्या अपेक्षा काय नाही. बरं, इलू इलू तू पूर्ण सिनेमा केलं, आई बाबांनी तुझं तर कौतुक केलंच, पण जेव्हा त्यांना कळालं की तू मूवी मध्ये दिसणार आहेस तर त्यांची पहिली रिॲक्शन काय होती? प्रत्येक आई बाबाला आपल्या मुलाचा अभिमान असतोच. पण माझं त्यांना विशेष कौतुक यासाठी आहे की त्यांनी मला सतत सांगितलं हे कर, अभ्यासाला घेऊ ना, तू आता एवढं कम्प्लीट कर, तेवढं कम्प्लीट कर. पण मला त्यांनी तसे प्रश्न नाही विचारले की आता तू हे केल्यावर तू काय करणार आहेस, मग हे काम झालं मग कामं येणार आहेत का तुला किंवा काय. ते रिलॅक्स होते. त्यांनीच एवढा कॉन्फिडन्स देऊन ठेवला होता ना मला नकळत, की त्यांना माहित होते की हा पोरगा काहीतरी यातच करेल. म्हणजे आईला तर माहित होते की हा म्हणजे मी एखाद्या पेपरात मी कुठेतरी बातमीत दिसलो तरी तिला तेवढाच अभिमान वाटतोय, मी एखाद्या फिल्म मध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसलो तरी तिला तेवढाच अभिमान वाटतोय. सो मला तेच आहे की तुम्ही जोवर तुमचे आई बाबा आहेत टचवूड आयुष्यभर असावे, तोवर तुम्ही त्यांच्यासाठी जेवढं जमेल तेवढं करा. मग तुम्ही ते फायनान्शियली करा, मी ऍक्टर आहे म्हणून मला माझ्या कामातून करता येते म्हणून मी ग्रेटफुल समजतो. तुम्हाला जसं जमेल तसं करत राहा. आई बाबांना मला असं वाटतं की खुश ठेवता आलं पाहिजे. त्यांनी आपल्याला इतक्या गोष्टी दिल्या, त्याचे रिटर्न म्हणून तर काय नाही करू शकत, तर खुश ठेवायचा प्रयत्न करेल. आणि मला हे कामातून करता येतो याचा मला आनंद होतो. बरं, म्हणजे आपण जसं थिएटरवाले की नाटक बोललं की नाही रेस्ट्रिक्शन असतातच, पण तुझ्या आई बाबांचा सपोर्ट होता हे तर म्हणालच, पण त्यांना याबद्दल माहित होतं का, म्हणजे ते त्या वातावरणात होते का, नाटक वगैरे म्हणशील तर? नाही, तसे त्या वातावरणातले नाही, पण ते रुळले माझ्यामुळे. किंवा दीदी माझी डिरेक्शन टीम मध्ये काही ठिकाणी कामं करायची, तिचं प्रोडक्शन होतं, काही कारणास्तव ते थोडं बंद झालं, ते परत होईल सुरू. सो या सगळ्या गोष्टींमुळे ते दीदीमुळे ते थोडेसे प्रिपेअर होते की हे इंडस्ट्री अशी आहे, हे लेट येणं होतं, सकाळी लवकर जातात, यांना आज 2 महिने काम करते, 4 महिने घरात पण येते, मग हे पैसे कसे कमवणार, मी तर गव्हर्नमेंट जॉब करतोय, हा पोरगा कसं करणार आहे. इथपासूनच्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा ते नकळत रिकग्नाइज व्हायला लागलो, त्याचे एक छोटी काय ना पण अमाऊंट यायला लागली घरात, मग कळत होते की चला ठीक आहे होणार आहे ते सगळं. असं तू मगाशी जसं म्हणालास की तुला मराठीमध्येच तुझं काय जे करिअर करायचं आहे ते, बट जर असं काय नाही मराठीमध्येच, पण मराठीसाठी ओके, जर हिंदीमध्ये जर तुला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि छान, तर तू काय तुझा रिस्पॉन्स असेल, आणि इथलं आणि हिंदी जी इंडस्ट्री आहे बॉलिवूड म्हणू शकतो, तर त्यात काय फरक आहे?
सगळ्यांना माहितीये की तो ग्लॅमरचा फरक आहे. तिथून आपण एक गोष्ट अडॅप्ट केली पाहिजे की इज्जत देणं, रिस्पेक्ट करणं एखाद्या व्यक्तीचा, त्याच्या कामाचा किंवा त्या जागेचा. मराठीत रिस्पेक्ट केला जातो पण तो फार कमी वेळ असतो मला असं वाटतं. आणि तेच आपल्या इथे सिनियर एवढी मंडळी आहेत, त्यांनी इतक्या गोष्टी अचीव करून ठेवल्यात, त्यांची दखल आता फार कमी घेतली जाते सगळीकडेच. सो रिस्पेक्ट आपल्या इथे थोडासा जास्त वाढला ना तर जो कामाचा स्पीड आहे ना तो into 4 होऊन जाईल आपल्या इथलं. सो काही चुकत असेल मी, काही शब्द माझी रचना थोड्याशा चुकत असतील, पण मोठं माझं एवढंच आहे की मराठीत काम करायला आलेला जो मुलगा आहे किंवा जो मुलगी आहे तिला त्या कामाची, कारण की ऍक्टर म्हणून आपण त्या कॅरेक्टरची इज्जत करत असतो, त्या जागेसाठी आपण थँकफुल असतो, आपल्याला जे काय मानधन येईल त्यात आपण खुश असतो. मग त्या एखाद्या कलाकाराला काय पाहिजे अजून, काय नको. मला तुम्ही फक्त छान वागा माझ्यासोबत, खोटं छान नका वागू. तुम्हाला वाटतं माझ्याशी बोलायचं, तुम्हाला वाटतं मला एखादी खुर्ची मिळाली पाहिजे बसायला, इथपासूनचे मुद्दे आहेत ते. सो आत्ता माझी ही मत आहेत की छोट्या छोट्या अपेक्षा आहेत इकडे आजूबाजूला, मला असं वाटतं त्या फक्त नीट भर दिल्या ना तर आपण आता तर आपण काय लेवलला आहोत. आपण काय सिनेमे येतात आपल्याकडे आता मराठीत. सो मी वाट बघतो यासाठी की एखादा सिनेमा अजून मला लवकरात लवकर करायचं किंवा मला व्यावसायिक नाटक, मला घरी नाही बसायचं आता. मला असं वाटतं की मला काम करायचं सगळीकडे. बरं, तू 2 अंकी माइम म्युझिकल केलेलं आहेस, तर कर्टन कॉल नावाचं प्रोडक्शन आहे आमचं आणि ते 6-7 वर्ष झाले आता ऑलमोस्ट. आम्ही ती सगळी टीम एकत्र आहोत आणि आम्ही NMSCC किंवा पृथ्वी थिएटर अशा सगळ्याच ठिकाणी आम्ही जाऊन तिकडे वावर करून आलोत. आम्ही तिकडे आमचं जो आर्ट फॉर्म आहे, जो विपुल काळे आमचा डिरेक्टर आहे त्या पूर्ण नाटकाचा, आणि तो माईम त्याने आमच्या कॉलेजमध्ये रुजू केलं. म्हणजे त्याने त्याच्या सिनियरकडून अडॉप्ट केलं, ते आमच्याकडे आणलं. त्याने इकडे मुंबईत एक नाव कमवलं. तेच म्हणते, आजूबाजूची माणसं ना माझ्या जी होती ना त्या सगळ्यांना कामाची भूक होती. तिकडे कोणीच माझं झालंय आता म्हणून मी बसतो शांत असे कोण नव्हते. म्हणून मग ते वाढत राहिलं होतं आमच्याकडे की हा करतोय ना काहीतरी, चल मी आता हा करतोय म्हणून ह्याच्यासाठी वाईट व्हायला किंवा मी किती ग्रेट साठी नाही, हा करतोय ना चल मी पण केलं पाहिजे, मी पण धडधाकट, मी केलं पाहिजे काहीतरी. सो अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि कर्टन कॉलने एक मला आर्ट फॉर्म येतो हे एस्टॅब्लिश करायला अजून मदत केली की मी माईम करू शकतो. म्हणजे जो माईम, ज्यांना आर्ट फॉर्म नसेल माहित, की चेहऱ्यावर मुखवटा चढवला जातो, म्हणजे मेकअप केला जातो व्हाईट कलरचा आपल्या पॅनस्टिकने, आणि तुम्हाला एकही वाक्य न बोलता परफॉर्म करायचं असतो. फक्त एक्सप्रेशन वर खेळ असतो तो, सिरियसली. सो आता सध्या महाराष्ट्रात असा एकही ग्रुप नाही जो 2 तासाचं माईम करतोय. आमचा ग्रुप आहे एकमेव. मी कदाचित चुकत असेल पण आमच्या ज्या रिसर्च टीम जी कोण आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता सध्या आम्ही महाराष्ट्रभरात प्रयोग करण्याचे प्रयत्नात आहोत. तुम्ही जिथे कुठे हा प्रयोग पुन्हा एकदा लागेल तिकडे तुम्ही नक्की या, तो प्रयोग अनुभवा. तुम्हाला कळतील गोष्टी की काय लेवलला माईम केलं जाते. आणि मी त्या ग्रुपचं एक परत तिथे पण मी काहीतरी देणं लागतं, मी तिथे पण एक छोटा भाग आहे. सो मी असं सगळीकडे थोडं आहे तर मला बरं वाटतं. ती नाटकाची टीम जी आहे ना ती तशीच्या तशी एक घट्ट राहावी, तो ग्रुप, तर त्याच्यासाठी काय म्हणजे एफर्ट्स, कारण की नाही राहत रे. म्हणजे हे छान पाहिजे, हे छान असलं की सगळं छान होतं. आणि मी थोडस हिंदीत आता जाऊन आलो तर मी बघितलं तिकडे एक गोष्ट, तुम्ही ठरवून चांगलं बोला ना लोकांशी. की मी जाऊन बोललो अरे क्या शर्ट यार, भाई क्या दिखता, भाई तूने वो सीन क्या बढ़िया किया. ठरवून चांगलं बोलवा ना. ठरवून वाईट कशाला बोलायचं कोणाबद्दल, किंवा न ठरवता पण चांगलं बोला तर चांगलंच तुम्हाला येणार. सो असं सगळं आहे. बरं, शिवामध्ये तुझी एक पाना गँग आहे, तर तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुझी कोणती आहे पाना गँग? माझी पाना गँग आता सध्या माझ्या कॉलेजची सगळी मुलं, मला तेच एकाचं नाव नाही घ्यायचं, सगळे माझ्या बॅचचे, माझे सिनियर, माझ्या नंतरची आलेली मुलं, ती सगळी माझी पाना गँग आहे. फार आमच्या आता भेटीगाठी नव्हते पण आहेत ते, त्यांचं लक्ष माझ्यावर आहे, माझं थोडं काय ना पण लक्ष आहे. नंतर कर्टन कॉल आमचा जो ग्रुप आहे क्लिकचा, ती एक
ती जी एक गँग आहे, ती जी एक आमची गट्टी जमते, तो एक माझा पाना गँग सारखाच भाग आहे. आणि एरियातली माझी मुलं ज्यांच्यासोबत मी जाऊन बदलापूरला गेलो की क्रिकेट खेळतो, ती ती पण एक गँग. मित्रमैत्रीण खूप आहेत माझ्या आयुष्यात तसे. ठरवून नाही ठेवले की भाई इससे इतना ही बात. सगळ्यांना जेवढं त्यांना जमतं तसं ते येऊन बोलतात, मला जसं जमतं तसं मी जाऊन बोलतो. बरं, विषयच निघालाय तर पाना गँगला झी अवॉर्ड्स मिळाले, हा. तर त्याबद्दल काय सांगशील तू? उत्सव नात्यांचा मध्ये आम्हाला सर्वोत्कृष्ट मैत्री असा हो, अवॉर्ड हो. मिळाला. सो ही टीम वर्क आहे, हो. हे इंडिव्हिज्युअल माझं काहीच नाही. सो आमच्या टीमने घेतलेले एफर्ट्स, झी मराठीने दिलेला प्लॅटफॉर्म, तिकडच्या माझ्या प्रोडक्शनने, जगदंब प्रोडक्शन आमचं, त्यांनी केलेला सपोर्ट, ज्याची सगळी ती काय बोलतात, या सगळ्यांच्या मुळे हे सगळं हो, घडते. हो. एकामुळे काय नाही, सगळ्यांमुळे सगळं होते माझ्या आयुष्यात. सो बरं, मला काय सांगशील तू, तुला सिरीज आवडेल? सिरीज सोपं वाटतं, नाटक, व्यावसायिक की असं? सोपं काय नाही, सोपं काहीच नाहीये. हे फील्डच सोपं नाही मुळात. मला असं वाटतं आता की फील्ड सोपं नाहीये. तुम्ही नाहीये तिकडे अवेलेबल तर तुम्ही बाजूला, तुमच्या मागे 10 जण आहेत. हो, सगळं हो. अवघड आहे तसं. तुम्ही किती मनापासून करतात तेवढं सोपं होईल. तुझं ते भीतीपोटी करतोय आपल्यावर आहे तर म्हणजे. ते अवघड आहे. आता हा पॉडकास्ट माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पॉडकास्ट होते. मला विचारण्यात आलं की भाई असं असं करायचंय का, म्हटलं करूयात. आता मी तेवढा हुशार किंवा मी आता तेवढ्या गोष्टी अचीव्ह नाही केल्यात की मला अजून करायच्या आहेत, हा. की मी माझं काहीतरी मत सांगेल की अमुक अमुक नट असं काहीतरी बोललं त्याच्यामुळे माझ्यासाठी 10 माणसं इन्फ्लुएन्स होतील, असं नाहीये माझं काही आता. सो मी एक धडपड्या नट आहे, मला तसंच राहायला पण आवडेल. आणि तुमच्यासारखे मंडळी जी काळजी घेणार आहेत. तर तुझा ड्रीम प्रोजेक्ट काय असू शकतो किंवा कोणता आहे? त्याला ड्रीम राहू दे. नाही रिव्हील करायचं आहे. त्याला ख्वाब को ख्वाब ही रखेंगे तो मजा आएगा. सध्या कुठल्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं सध्या काय सुरू आहे? बराच तुझा बिझी शेड्यूल असतो. सध्या सध्या माझ्या काय काय आजूबाजूची प्रोजेक्ट सुरू छान आहे? माणसं आहेत, ते मला विचारतात, त्यामुळे माझा दिवस निघतोय. सो असं सगळं आहे. बरं, तुझा आवडता कलाकार ज्याच्यासोबत तुला जर बोलायला दिलं तर तू भरभरून बोलशील, असं कोणी आहे का? 2 माणसं आहेत जी हयात नाही आहेत आता. एक इरफान खान सर आणि दुसरं लक्ष्मीकांत बेर्डे. सो मला असं वाटतं की ती माणसं आणि मला थोडं स्वार्थी पण बोलू शकतो मी इकडे स्वतःला, की ते आत्ता नाही येत ना, ते करेक्ट आहे. त्यांनी त्यांच्या काळात जेवढं केलं ना, छान एक्झिट घेतले ना, चुकीचं पण असेल स्टेटमेंट, पण उतना करो निकल जाओ. ती माणसं मला असं वाटतं की ती असते आसपास, तर मी टच तरी करून आलो असतो त्यांना भेटलं असतं जाऊन. की लक्ष्मीकांत बेर्डे तर कमालीचा खूप माणूस. मोठी नट आहेत आणि मी खूप सहज त्यांची नाव घेते. मी त्या पात्रतेचं नाहीये तरी. तर बऱ्याच तुझ्यासोबत गप्पा मारून झालेल्या आहेत. आपण एक रॅपिड फायर करतोय. रेडी आहेस तू? हा. तर सुरुवात करूया. नाटक, सिनेमा की सिरियल? सगळी माध्यम यार, मी तसा निवडणार नाहीये म्हटलं सुरुवातीला. रॅपिड फायर. हा, सगळी माध्यम. रिअल लाईफ मध्ये पाना गँग की गर्लफ्रेंड? पाना गँग गर्लफ्रेंड आहे माझी, तुम्हाला नाही माहित भाई, आमची खूप गट्टी आहे. सो पाना गँग. मग तू गर्लफ्रेंडला नाराज केलंयस तर? तेवढी ती हुशार आहे. तर अजिंक्य फाळके, विक्रमादित्य मोटवानी की अनुराग कश्यप? आता अनुराग कश्यप. आता हा, 2 माणसांसोबत गेल्या गोष्टी, आता त्या माणसासोबत पण करायचं. सो अनुराग कश्यप. ओके. का? हेच की मला काम करायचं त्या माणसासोबत. कुठे बघत असतील ते, कुठे मी त्यांना भेटलो आता एका प्रीमियरला ब्लॅक वॉरंटचे, ते आले होते आणि मी त्यांना बोललो तोंडात की सर मुझे आपके साथ काम करणे. मी फोटो बिटो नाही काढला त्यांच्यासोबत, मला काम करायचं म्हटलं. सो अनुराग कश्यप. हिंदी की मराठी? मराठी. ग्रेट. तुझा आवडता कलाकार कोण, आणि जर ते आता तुझ्या समोर असते तर तू काय बोलला असतास तुझ्या मनातलं? इरफान सर मला खूप आवडतं, इरफान खान सर. ते आता हयात नाही आहेत, पण ते असते आणि मला संवाद साधता आला असता तर मी
कामाची भूक एवढी कशी असते एखाद्या माणसाला, असा प्रश्न विचारला असता त्यांना की इतकं कसं, इतकं प्रत्येक मूवी, प्रत्येक सिनेमात तो माणूस वेगळाच कसा काय दिसू शकतो. खूप साधारण चेहरे आहेत त्यांचे, डोळे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या डोळ्याचं कौतुक केलं जातं. आणि त्यांना प्रश्न विचारला असता की एवढी भूक कशी आणायची एखाद्या कलाकाराने, एवढी. यार सगळेच यार, मानसिंग तोमर, लंच बॉक्स, सगळे एक नाहीये, लिमिटेशनच नाहीये. नाही. त्या माणसाचं कुठलंही काम कधी किती वाजता बघू शकतो. त्यातल्या त्यात तुझा असा फेवरेट की हा आवडता किस्सा मूवी आहे माझ्यासाठी? पिकू मधलं छान कॅरेक्टर आहे त्यांचं, किंवा लंच बॉक्स मध्ये त्यांनी जे प्ले केले, किंवा पानसिंग तोमर. नाही रे, एक नाही सांगू शकत, जेन्युइनली नाही सांगू शकत. आणि मी नाहीये त्या पात्रतेचं त्यांच्याबद्दल बोलणार. मी तेवढा अभ्यासच नाही केला त्यांना घेऊन. मी अजून शोधतोयच आहे, त्यांनाच शोधतोय मी अजून. मला तर शोधतोयच आहे मी, पण त्यांची जी कामाची भूक आहे ते बघून तर मी अजून शोधतोय गोष्टी की काय करायचंय आपल्याला. एका कॅरेक्टरबद्दल नाही बोलू शकत त्यांच्या. खरं बोलू का? म्हणजे हा सेगमेंट आता आपला सुरू आहे आणि आजचा आपला सेशन जो आहे तो झालेला आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. म्हणजे तुझी एक जर्नी मला एक कळाली, आमच्या प्रेक्षकांना समजली. मी पण शोधतोच आहे ती जर्नी. मी तुम्हाला सांगताना किंवा तुझ्याशी बोलताना किंवा हे सगळी जी मंडळी आहे त्यात मी माझ्या पण गोष्टी शोधतोय. सो जर्नी काय नाही, सुरू झालेला प्रवास बोलूया. आणि तो तू आमच्यासोबत शेअर केलास, थँक्यू. तुला एक छोटंसं गिफ्ट आहे आमच्या टीमकडून. तर मंडळी, आमचा दुसरा पॉडकास्ट आता शूट झालाय. तर आमच्यासोबत होता गौरव कलुष्टे. खूपच आजारी होता आणि तरी पण आमच्यासाठी वेळ काढून एकदम भारी पॉडकास्ट झालेला. तुम्ही नक्की बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत किती मिनिटाचा एपिसोड असेल तरी बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर करा भाई लोक, कारण का माझ्यासारख्या कलाकारांना एवढा छान सपोर्ट मिळतोय ना, तर या चॅनलला पण इतकाच चांगला सपोर्ट मिळायला पाहिजे. आणि जेन्युइनली रिक्वेस्ट करतो मी की तुम्ही पॉडकास्ट बघा, आवडला नाही आवडला लाईक करू नका, काय माहिती, पण चॅनलला सबस्क्राईब करा. सगळी जे धडपडी व्यक्ती आहेत ना ते काहीतरी करू इच्छितात, माझ्यासारख्या कलाकारासाठी एवढं पुश करतायत ते. सो प्लीज सबस्क्राईब करा. जसं त्याला आम्ही पुश करतोय तसं तो पण आमच्या चॅनलला पुश करतोय, तो करेल. आणि आमचं चॅनल नक्की या पॉडकास्ट नंतर पुश होईल या अपेक्षेवर आम्ही इथं क्लोजिंग घेतोय. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नाटकातला माणूस आहे, नाटक केलेला माणूस आहे, आता फिल्म करतोय. तुझ्या जर्नीसाठी संवाद सेतूकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.